बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या विधानसभेमधनं जायंट किलर ठरलेले मनोज कायंदे आमदार आपल्या बरोबर आहेत। मनोज कायंदेजी, तुम्ही एक विद्यमान आमदार, माजी मंत्री आणि अजून एक माजी आमदारांचा पराभव करत तुम्ही सिंदखेड राजामधनं जिंकून आलात। या सगळ्या हे सगळं गणित कसं बसवलं विधानसभेच्या निवडणुकीचं जिंकण्याचं? खरं तर हे गणित बसवण्याचा काही विषय नव्हता, कारण की जनतेला बदल पाहिजे होता आणि जनतेनं एक हातात घेतलेली निवडणूक होती। जनतेला 25 वर्षापासून सातत्यानं एक हाती सत्ता असतानाही कोणत्याच पद्धतीचा विकास आमच्या मतदारसंघामध्ये नाही, कसल्याही प्रकारचे शैक्षणिक आमच्या सुविधा त्या ठिकाणी नाही, सिंचनाच्या सुविधा नाही। मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये मा जिजाऊचा जन्म ज्या ठिकाणी झाला, ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं, अशा मातेचं जन्मस्थळी आज रोजी MIDC सुद्धा त्या ठिकाणी नाही। तर अशा अनेक समस्या, अनेक अडचणी लोकांना त्याला पर्याय शोधत होते लोक, आणि ते आपल्या रूपाने मिळालं आणि लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन आपल्याला विजय त्या ठिकाणी, लोकांचा विजय त्या ठिकाणी झाला। खरं तर माजी मंत्री तुमच्या समोर होते आणि त्यांच्या बँकेला, बुलढाणा बँकेला देखील दादांनी मदत केलेली होती जवळपास 350 कोटी रुपयांची, आणि ऐन वेळेस त्यांना वाटलं की मी त्या सगळ्या विधानसभेमधनं निवडून येणार नाही, आणि त्यानंतर ते लगेच त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला। अशातच ही निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सुद्धा बंडखोरी झालेली होती तुमच्या मतदारसंघात। नाही, अगदी हा थोडं विचित्र आमच्या मतदारसंघामध्ये प्रसंग घडला। गेल्या 25 वर्षापासून जेव्हा सातत्यानं शिंगणेसाहेब त्या ठिकाणी मंत्री राहिले, आमदार त्या ठिकाणी राहिले, परंतु जिल्हा बँकही डबघाईच त्या ठिकाणी आली होती, आणि अजितदादांनी एक शेवटच्या श्वास जेव्हा जिल्हा बँक मोजत होती तेव्हा 350 कोटी रुपये देऊन फार मोठी मदत त्यांना त्या ठिकाणी केली होती। परंतु त्यांचं त्या ठिकाणी मानसिकता राहिली नाही थांबायची पक्षामध्ये, तर दादा फार चिडले होते, आणि दादांनी एक चांगली संधी, एक नवीन युवकाला संधी दिली, जो युवक जनता मागत होती त्याच युवकाला त्या ठिकाणी संधी मिळाली, आणि म्हणून आज विजय जनतेने करून दिला। तर शशिकांत खेडकर हे देखील माजी आमदार आहेत त्या संपूर्ण विभागाचे, ते देखील शिंदेच्या शिवसेनेकडनं संपूर्ण उभे होते। महायुतीमध्ये खरं तर बंडखोरी झालेली होती आणि फ्रेंडली फाईट ही संपूर्ण तुमच्या सिंदखेड राजा मतदारसंघात झालेली होती। जनता कंटाळलेली होती का चेहऱ्यांना? अगदी दोन्ही चेहरे लोक बोर झाले होते। लोकांना विकासाच्या मुद्द्यावर त्यांना निवडून अनेक वेळा दिलं होतं लोकांनी, परंतु त्याचा विकास, कोणताही विकास त्या ठिकाणी ते करू शकले नाही, म्हणूनच जनता कंटाळली होती, आणि सगळी गोरगरीब जनता मनातून आपल्यासोबत होती। कसल्याही प्रकारची अपेक्षा त्यांच्या मनामध्ये कधी दिसत नव्हती, आणि शेवटपर्यंत मतपेटीपर्यंत मतदान होईपर्यंत ते आपल्यासोबत होते, आणि आता प्रचंड जनता आमची खुश आहे, आणि जनतेच्या हातानंच आमचा कारभार चालणार। दादांना भेटलात तर दादांनी पहिलं काय वाक्य सांगितलं, तुमच्याशी काय बोलले? कारण की फ्रेंडली फाईट महायुतीमध्येच झाली, शिंदेच्या शिवसेनेने तुमच्या विरोधात उमेदवार दिलेला होता, तरी देखील दादांचा शिलेदार जिंकून आला। दादांकडनं पहिलं वाक्य काय? दादा प्रचंड खुश झाले, वा पट्ट्या म्हणे, शाबासकी मला त्याने दादाने दिली। आणि दादा कुठेही उदाहरण सांगताना सिंदखेड राजाचं नाव आवर्जून त्या ठिकाणी घेतात, की दादा अन्याय कोणावर, पक्षावर जर अन्याय करणारा कोणी व्यक्ती असेल तर त्याला जनता त्या ठिकाणी जागा दाखवून देते। या पद्धतीने दादा नेहमीच आपल्याला उदाहरणांमध्ये सांगतात। तुमच्या सिंदखेड राजाच्या विधानसभेच्या निवडणुकीत फार अडचणी सुद्धा आल्या। मतदानाच्या 2 दिवसापूर्वी एक पत्र सुद्धा व्हायरल झालेलं होतं की तुम्ही शशिकांत खेडकरांना तुम्ही पाठिंबा दिले, तुमच्या पक्षाकडनं पाठिंबा दिलाय म्हणून असं पत्र व्हायरल झालेलं होतं। नंतर ते पत्र देखील चुकीचं होतं म्हणून स्पष्टीकरण आलेलं होतं। संपूर्ण प्रचार करण्यात, लोकांना समजवण्यात किती अडचणी निर्माण झाल्या? नाही, खरं तर या अफवा सुरुवातीपासूनच अनेक अफवा सुरू झाल्या, की माझ्यासोबत असलेली मंडळी, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे संतोष बोखांडेवाड, अनेक लोक जे हे पेरलेले आहेत विरोधकांनी, आणि यांना उभं केलं, विरोधकांना फायदा होण्यासाठी उभं केलं, अशा अनेक अफवा। शेवटपर्यंत अफवांचं पेव आमच्या मतदारसंघामध्ये अक्षरशः फुटलेलं होतं, आणि त्या शेवटच्या पत्राचंही तसेच अफवाची मोठी अफवा एक होती, तर त्या अफवेला एक तोंड देण्याचा प्रयत्न आमच्या सर्व मंडळींनी केला। परंतु जनता एवढी हुशार होती की जनतेला माहीत होतं की आता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, आणि हे या विरोधकांना यांना कमी दाखवण्यासाठी वाटेल ते पाऊल उचलणारे, परंतु आपण यांची साथ सोडायची नाही। जनतेनं हा विजय, म्हणजे निवडणूक हातात घेतली होती, आणि जनतेनं हा विजय करून दिलेला, जनतेचा हा विजय झालेला आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर मनोज कायंदे आपल्याबरोबर बोलत होते। मनोज कायंदे अगदी तरुण वयात त्यांनी विधानसभेची पायरी गाठलेली आहे। जनतेने निवडणूक हातात घेतली, त्यामुळे जनतेच्या आशीर्वादामुळे मी विधानसभेची पायरी जी आहे ती यंदा चढतोय, असं जे मत आहे ते मनोज कायंदे यांनी आपल्याशी बोलताना केलेलं। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।